Second event is process of fertilization. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं युनियन होणं म्हणजे फर्टिलायझेशन. मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होऊन झायगोट नावाची सेल तयार होते, याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. आल्गीमध्ये बरेच मेंबर असे आहेत की त्यांचे दोन्ही गॅमेट्स मोटाईल आहेत आणि फर्टिलायझेशन बाहेर होतं, एक्सटर्नल फर्टिलायझेशन. इवन फिश आणि ॲम्फिबियन्स म्हणजे आल्गीमध्ये मोस्ट मेनी आल्गी फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. फिश, ॲम्फिबियन्स यांच्यामध्ये सुद्धा फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. परंतु रेप्टाइल्समध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे, बर्ड्समध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे, मॅमल्समध्ये फर्टिलायझेशन इंटरनल आहे. म्हणजे इथं रेप्टाइल, बर्ड्स आणि मॅमल्स यांच्यामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन, यांच्यामध्ये इंटरनल फर्टिलायझेशन आहे. इवन किंगडम प्लांटीमध्ये म्हटलं तर काही आल्गीमध्ये एक्सटर्नल फर्टिलायझेशन आहे, परंतु काही आल्गीमध्ये ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म या सर्व ग्रुपमध्ये इंटरनल फर्टिलायझेशन आहे. गॅमस आहेत हे सगळे ग्रुप. फर्टिलायझेशन इंटरनल आहे, त्यामुळं शुअर आहे. फर्टिलायझेशन इंटरनल आहे त्यामुळे हे शुअर आहेत सगळे. यांच्यामध्ये शुअर रिप्रोडक्शन पाहायला मिळतं. त्याचबरोबर रेप्टाइल, बर्ड्स, मॅमल्स यांच्यामध्ये सुद्धा शुअर आहे. तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटचं युनियन होऊन याच्यापासून जी झायगोट नावाची सेल तयार होते त्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. इट मे बी एक्सटर्नल इन सम ग्रुप्स अँड इंटरनल इन मेनी ग्रुप्स. त्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन इव्हेंट्स जे आहेत ते काय होतात? पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस. मेल आणि फिमेल गॅमेटचं युनियन होऊन झायगोट नावाची सेल तयार होणार, यात काही शंकाच नाही आहे. आल्गीमध्ये झायगोट पासून डायरेक्ट झायगोट मध्ये मिओसिस होते आणि 4 सेल तयार होतात आणि यांच्यापासून नवीन प्लांट तयार होतात. So there is no embryo formation in Thallophyta. Thallophyta मध्ये एम्ब्रिओ फॉर्मेशन होत नाही. मग ब्रायोफायटा पासून मात्र ब्रायोफायटा मध्ये एम्ब्रिओ इंटरनल फर्टिलायझेशन, टेरिडोफायटा यांच्यामध्ये एम्ब्रिओ तयार होतोय. समजा स्पर्मॅटोफायटा असेल, यांच्यामध्ये एम्ब्रिओ तयार होतोय
आणि एम्ब्रिओ पासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतोय. आता ॲनिमलचा विचार केला तर हा फर्टिलाइज्ड झायगोट जो आहे त्याच्यावरती एक कवच तयार होतंय, त्यात एम्ब्रिओ असतो, त्याच्यावरती हे सेल आहे, न्यूट्रिएंट्स आहेत, आणि असं एग ते रिलीज करतात, लेज करतात, अंडी घालतात रेप्टाइल्स आणि बर्ड्स, आणि नंतर त्याचं हॅचिंग होऊन त्यापासून यंग वन तयार होतं, त्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होतात. जर हायर ॲनिमलचा आपण विचार केला, प्लासेंटल म्हणजे हायर ॲनिमल्स म्हणजे मॅमलचा विचार केला, तर प्रोथेरियन हा ग्रुप कसा आहे? ओव्हिपॅरस आहे. मेसोथेरियन आहे, कसा आहे? हा मार्सुपियलचा ग्रुप आहे. मार्सुपियल्स मध्ये पाउच असतं, तिथं यंगवनची डेव्हलपमेंट सुरू राहते. आणि प्लासेंटल मॅमल जे आहेत प्लासेंटल मॅमल जे आहेत त्यांच्यामध्ये सर्व डेव्हलपमेंट ह्या युटेरसमध्ये होतात, आणि यंगवन तयार झाल्यानंतर चाइल्ड बर्थच्या प्रोसेसमध्ये ते यंगवन मदरच्या युटेरसपासून दूर होतात आणि पुढच्या डेव्हलपमेंट बाहेर होतात त्याच्या. अशा प्रकारे ॲनिमल्स मध्ये रिप्रोडक्शनची प्रोसेस, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस होतात. किंगडम प्लांटी मध्ये म्हटलं तर त्याच्यात अँजिओस्पर्म मध्ये जर विचार केला, हायर प्लांट मध्ये पण विचार केला, तर झायगोट पासून बनतो एम्ब्रिओ, मग तो डायकॉट असेल किंवा मोनोकॉट असेल. त्याच्यानंतर ओव्ह्यूल पासून बनणार सीड, ओव्ह्यूल पासून बनणार सीड, ओव्हरी पासून बनणार फ्रूट, ओव्हरी पासून बनणार फ्रूट. हे फ्रूट जे बनतंय त्याच्यामध्ये एक किंवा अनेक सीड असणार आहेत. फ्रूट आणि फ्रूटचे टाइप्स ऑलरेडी आपण 11th मध्ये स्टडी केलेले आहेत, इथं त्याची आवश्यकता नाही आहे. या फ्रूटमध्ये एक किंवा अनेक सीड तयार होतात, आणि हे फ्रूट रायपनिंग झाल्यानंतर त्यातलं सीड रिलीज होतंय, आणि डॉर्मन्सी संपल्यानंतर हे सीड जर्मिनेट होणार आणि याच्यापासून नवीन प्लांट तयार होणार, आणि याचं लाईफ सायकल पुन्हा कंटिन्यू होणार. अशा प्रकारचे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस अँजिओस्पर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दिस इज अबाउट events during process of fertilization and post fertilization changes. Thank you very much.